साहेब मी तुम्हाला असं करू देणार नाही, बॅग सोडा ती. मम्मी साहेब द्या त्यांना ही बॅग परत. सोड. मम्मी साहेब द्या ती बॅग इकडं. अहो सत्याला कळलं तर काय होईल याचा विचार करायचा. द्या इकडं. ये नाही पण सोड तू. मम्मी साहेब सोडा ती बॅग. तू सोड, तुला सांगितलं ना. सोडा बॅग ती. ये नाही तू सोड म्हणलं. एवढे पैसे? काय प्रकार आहे? आणि यो माणूस इथं काय करतोय? मम्मी काय विचारतोय मी? वाघमारे तुम्ही सांगा. मला मुकाट्यानं सांगा हे पैसे कसले आहेत? जेव्हा मुकादम झालाय पैसे घेऊन तेव्हा म्हणत होता का सत्याला सांगा माघार घ्यायला. काय दोतोंडी बाई आहे याची. ए मुकादम, ए सत्या, तुला सांगितलं होतं ना घराच्या आसपास बी फिरकायचं नाही म्हणून. आम्ही ना समोरच्याची लायकी बघून विरोधकाला सन्मान देतो आणि तुझी लायकी ना चांगलीच कळली मला आता. सत्या, आम्ही तुझ्यासारखे कावत नाही बाबा. राजकारणाचा बराच अनुभव आहे आपल्याला. अपमान झाला तर तो बरोबर लक्षात ठेवायचा आणि ज्याने केला त्याला पण लक्षात ठेवायचं. हे चांगलं ठाव आहे आम्हाला. आणि तू जो अपमान केलायस तो पण बरोबर लक्षात ठेवणार आणि येळ आली की याचा सकट परत करणार. चालेल ना मॅडम? ए मुकादम, असे ना लय बघितलं तुझ्यासारखे. आणि वाघमाऱ्यांकडे जर डोळे वाटावून बघितलंस ना तर कायमचा कार्यक्रम फिक्स करी ना तुझा. चल चल. ए कुठं चाललास? तुझ्या मालकाची कागद घेऊन जा. चाल घेऊन जा. दादा घेऊन जा. एक बी नोट नाही राहिली पाहिजे. होपला कुठली जोनी शेने बेट आता मी मला तोंडावर पाडायच्या तयारीत होती बघ. बघा होता का नाही सारखी आडवी येत असती. त्या मुकादमाची आई तरी लक्ष्मी ह्याच्यामुळे सोडायला लागली मला. तेच की काय झालं असतं तर पैसे घेतलं असतं तर हा त्या मुकादमाला काय काय असतं. लोक बी तसंच करतात की इलेक्शन मध्ये पैसे घेतात समजांकडनं आणि ज्याला मतदान करायचं का नाही त्यालाच मतदान करतात. काही काय असतं कुणाला ती समजा त्या नेबेट मध्ये आलंय. मम्मी नेबेट वगैरे म्हणू नका बघा आता. चतुरनार म्हणा चतुरनार. एक चतुर नार करके गाणं सुचत तुला. बघा की मग सगळं फुल प्लॅनिंग करतायत त्या. नेमकं पैसे द्यायच्या वेळेस कस काय सत्य भाऊजी तिथं आले. आम्ही का नाही लहानपणी असं करायचो सायकलची रेस लावायचो. रेस
आणि मग आपल्याला माहिती असतं का नाही का एखादा माणूस जिंकू शकतो ब त्याच्या चाकातली हवा आधीच काढून टाकायची बघा पंक्चर करायचं. लहानपणाच्या गोष्टी सांगते रे. इथं काही सायकलची शर्यत लागली का? अगं प्रचार करतोय आपण इलेक्शनचा, इलेक्शन उभे आहेत. कुठलं कुठली लहानपणाच्या गोष्टी सांगते मला, त्याचा काय संबंध? हो हाय संबंध. हो मम्मी साहेब, जाऊबाईंना माहितीये का तुम्हाला पैसा पाहिजे, प्रचारासाठी पैसा पाहिजे माहितीये त्यांना. म्हणूनच तुमच्यातलं आणि मुकादमामधलं डील फिसकटवलं बघा त्यांनी. आता काय करणार तुम्ही जाऊबाईंचं? ही सपने, तिचं काय करायचं हे महत्वाचं नाही आपल्याला. तिला धडा शिकवायचा तेव्हा शिकवता येईल. आता पैसा कसा उभा करायचा हे महत्वाचं आहे. बँकेत बी पैसे नाहीत माझ्याकडं. जेवढे होते तेवढे का नाही समजा ही घर बदलण्यातच गेले. बया मग तो काय करायचं प्रचाराचं? मुकदमांकडे पाहिलं ना केवढा मोठा पैसा येते. साहेब थेंब जरी टाकला का नाही वाहून जा तुम्ही वाहून. पण डिपॉझिट वगैरे होते सगळं जातं तसं म्हणत मस्त ते सगळे माणसं आहेत का नाही हसतेच तुमच्या गावावर असं बोट दाखवून दाखवून. येऊ अहो तर सत्यभाऊजींना खोटं खोटं काढलं होतं पक्षात ना. तुम्हाला काढतील वस्तूचे बायका हाडतोड करतील हाडतोड. मग हाय तुमची फेवरेट सून लावते तुम्हाला कामाला. मग बनवा स्वयंपाक नाश्ता आम्ही मस्त हादडत. चांगलं काय येतच नाही का तुझ्या तोंडाला? वांगाळ बोलत असतीस जेव्हा बघल तेव्हा समजीकडे नाट लावत असतीस. जरा चांगलं बोलत जा की काहीतरी. तसे बेबारच आहे म्हणा तुझं. मग पैसा तर लागणारच प्रचाराला, आणि पैसा नाही तर सत्ता नाही. काय करायचं आता? थांब जरा. हॅलो, हां पाटील साहेब, माया शर्वे बोलते मी. हां ते मी इलेक्शनला उभी आहे ना. चप्पल चिन्ह आहे माझं. चप्पल होय होय. आता कसं आहे निवडणूक म्हणली की समजा खर्च आला, एवढा मोठा पैसा खर्च करायचा. अहो पाण्यासारखा पैसा होता लागतो ना. पैसा आहे की माझ्याकडं. पण म्हणलं आपलं कसं आहे तुमची समधी कामं करणार मी. जिंकून आले की तुमचीच कामं आता सापडा लावणार कावाचा. तेव्हा थोडे पैसे हवे होते. होय होय. नाही म्हणजे पैसे दिले असते हो, पण सत्य उभा असता तर तुमच्यावर पैसे लावून काय उपयोग आहे? अहो, आम्हाला माहिती